माण तालुक्यातील मारडी गावाजवळील बेन शिवारात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विजेच्या तुटून पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने एका शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारडी येथील काळेवस्ती परिसरातील सौ मालन विलास काळे वय 60 या आपल्या नातू सुजित युवराज काळे वय 13 याच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेन शिवारात गेल्या होत्या. यावेळी एका शेळीचा पाय गेल्या 15 दिवसांपासून तुटून पडलेल्या विजेच्या तारेमध्ये अडकला. त्या तारेला विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळीला जोरदार शॉक बसला आणि ती तडफडू लागली. शेळीची अवस्था पाहून सुजित काळे हा तिला वाचवण्यासाठी धावला, मात्र त्याचाही तारेशी संपर्क आल्याने त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि तोही तारेला चिटकून तडफडू लागला. आपल्या नातवाला संकटात पाहून आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु त्यांनाही विजेचा तीव्र शॉक बसला. या दुर्दैवी घटनेत शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. एका निष्पाप शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात 2 जीवांचा बळी गेल्याने मारडी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही सुरू असून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मालन काळे आणि सुजित काळे यांच्या निधनाने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते मला गडी लावून जोडायची तशीच पडली बाबा. आज किती वाजता घेतलं? आता इथं आम्ही नव्हतो, आम्ही त्या डोंगरावर शिरला. जबाबदार कोण? आता हे बघतील पोलीस बाहेर मी कोण. आपण दुसऱ्या ग्रामस्थांची कार्यसंवाद साधतोय. काय नक्की काय सांगा या घटनेबद्दल? आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे हे त्यांचं शेत आहे. त्याने 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले. 20 दिवसापूर्वी माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली. मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते. तर मी माझ्या फोनवरून त्यांच्या समोर माझं काम समोर मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला. अशी घटना असायची. ती म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही, कोणी सांगितलं नाही. मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत मग भीमराव काळे. ती म्हणजे सांगितली, म्हणजे काय मला काय आयडिया नाही. ठीक आहे म्हणजे मी दुसऱ्या डीपीवर आहे, ती डीपी झाली होती बघतो. आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाही आणि वायरमॅन तर काही परत कॉल नाही. ते आजच कळले घटना 1:30 वाजता की अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती मिळत आहे. 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तार पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी तार ओढून घ्या असा विषय झाला. ती आतापर्यंत तुटली नाही. 15 दिवसापूर्वी जबाबदारपणा आहे MSCBचा, वायरमॅन लोकांचा. त्यांना सांगून त्यांच्या टायमिंगला ते जी घटना घडली अगदी दुर्दैवी घटना गाव सगळं हा करतात की MSCBच स्वीकारावी. आता याच्यावर पूर्ण चौकशी होईल. काय झालं की माझ्या कानापर्यंत आलेला नाही विषय. हे लोकलला आपलं यांचे ग्रुपमध्ये सांगितलेलं असतं तर वायरमन या लोकांना त्याविषयी चौकशी होईल. जबाब घेतले जाते सर्व शेतकऱ्यांची या लोकांची आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांचा अभिप्राय येईल आपल्याला रिपोर्टनुसार. इलेक्ट्रिक शॉक ह्याच्यात कोणाची जबाबदारी आहे त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या ठिकाणी 2 जीव गेलेत हे तरी आपल्या MSCBला मान्य आहे का? आता मान्य करावंच लागेल. पूर्ण हा इन्सिडेंट हा शॉक लागून झालेला आहे, त्यामुळे महावितरणचा याच्यात संबंध आहेच. पण त्याच्यात जबाबदार कोण हे चौकशी होऊन इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर जे आहेत तुमच्या वरिष्ठ आहेत त्यांना काय कळवलंय का? हो आत्ताच कळवलं आणि साहेबांचा फोन झाला. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काहीतरी झालं विषय की आम्ही उद्या येतो वगैरे, हे उद्या येऊन दुर्घटना पाहणी करायची वेळ नाही. पूर्ण त्यांनी सांगितलंय की रिपोर्टिंग करा, त्याचे फोटो व्हिडिओ पाठवा आम्हाला आणि 935 तर बाकीचे म्हणजे एव्हिडन्सला कुठला धक्का लागणार नाही. तारा बिरा जे आहेत काही एव्हिडन्स आहेत त्याला कुठेही हात लावून नका, चालू करू नका. आणि ते आल्यानंतर स्पॉट पोल आम्ही सर्व करणार, त्याच्यानुसार चौकशी करणार आणि सर्वांचे जबाब घेऊन त्यानुसार जबाबदारी निश्चित करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज त्यांचं ट्रेनिंग आहे पुण्याला, त्यामुळे त्यांना वेळ नाही यायला. ते उद्या सकाळी येतो असं सांगितलेलं आहे. साहेब, इथल्या ग्रामस्थांनी काही समस्या तुम्ही कसं सांगितलं, लाईन ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी तारांना बऱ्यापैकी धूळ आली, ते तुम्ही बघितलं आहे? नाही, आजच मी पाहतो आज सांगितलं
आमच्या कानावादा बरेच आपल्या उकडवाड ते मारडीपर्यंत एरिया आहे. थोडं ग्रामीण शाखेला रांजणी सबडिव्हिजन, बोर्डर सबडिव्हिजन बऱ्याच ठिकाणी असे आहेत. आपण आता हे नवीन टेंडरनुसार या प्रत्येक बोर्डचे ॲप्लिकेशनचे फोटो घेतोय. म्हणजे इस्टिमेट करून तात्काळ आपल्या कॉन्ट्रॅक्टर काम करून घेतो. काम चालूच आहे. ते तुम्हाला मान्य आहे. आणि तिथे काम आपण चालू करतोय. डीपीचे प्रत्येक करतोय. जर नवीन असता हा पूर्वी केलं. ठेकेदारांची चूक आहे असं तुम्हाला वाटते का? प्रथम दर्शन तुम्ही बघताय ते तुम्हाला प्रथम मान्य आहे. दर्शनी काही ठिकाणी ज्यावेळी पोल उभे केले त्यावेळी ताण असतो त्याला. काही शेतकरी ताण काढलेला असतो किंवा ट्रॅक्टरची नांगरणी करताना पोलला धक्का लागून पोल कळलेला असतात. काही ठिकाणी ठेकेदाराची चुकी ही पोलचे खड्डे कमी काढल्यामुळे पण पोल कळू शकतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.